नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते खूप मजेत असणार. तर आज इतकं छान दिवस, कारण काय झालं आहे माहिती आहे का? आपल्या माझ्या किचनमध्ये एक खूप छान वस्तू अशी ॲड झालेली आहे. म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. कारण ही एक अशी वस्तू आहे की जी आपल्या रोजच्या वापरात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझा खूप दिवसापासून असा विचार होता की ती वस्तू घेऊ का घेऊ का, पण असा विचार चालला होता की नकोच, आपण नंतर घेऊ किंवा तसं ते गरज नाही वगैरे असं चाललेलं होतं. टाळाटूळ सुरू होतं. त्याच्यामुळे म्हटलं तर बघतेच, पण ॲक्च्युली बाय लक म्हणावं किंवा माझी मेहनत म्हणावं की ते इतक्या मोठ्या ब्रँडकडून मला ते असं मिळालेलं आहे. आणि म्हटलं सगळं असं एक काहीतरी नवीन आपल्या किचनमध्ये एक नवीन गोष्ट ॲड होत आहे, तर म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. कारण तसंही मी कुठलं पण असा एक चांगला असं हॅपी इव्हेंट वगैरे असला किंवा हॅपी मुमेंट असला तर शेअर करतेच मी तुमच्या सगळ्यांसोबत. म्हणून म्हटलं आधीच एक छान असा व्हिडिओ बनवून म्हटलं शेअर करावं. ॲक्च्युली कालच मी ते अनबॉक्स करून घेतलेली होती, कारण त्यातला एक प्रोडक्ट ऑलरेडी 5-6 दिवस झाले आलेला होता आणि सासूबाई होते घरीच, तर त्यांना म्हटलं दाखवते म्हटलं. पण ब्रँडकडून असं म्हणणं होतं की त्यांना एक रील बनवून द्यायचा होता. असं त्यांचं ब्रँडचं असं काहीच म्हणणं नव्हतं की तुम्ही एक यूट्यूब लॉंग व्हिडिओ बनवा वगैरे, असं काहीच नव्हतं. फक्त एक रील बनवून द्यायचा होता. पण जी मेन वस्तू होती ती यायची होती, त्यामुळे मी अनबॉक्स राहिलेलं होतं आणि सासूबाईंना लवकर जायचं होतं गावी. म्हणून म्हटलं ते आता काल मी अनबॉक्स केलेलं. काल त्याच्यासाठीच मम्मीकडे गेली होती. म्हटलं सासूबाईंना दाखवेलच आणि आधी म्हटलं अनबॉक्स करून आज एक छान असा पदार्थ बनवूया, नवीन काहीतरी. त्या वस्तूचं श्री गणेश करून घेऊया आणि सोबतच सगळ्यांना एक नवीन वस्तू दाखवावी पण, म्हणून एक अनबॉक्सिंग व्हिडिओ पण शूट केलेला होता. तर दाखवतेच मी. कालच अनबॉक्सिंग केलेला होता. असे हे 2 प्रोडक्ट रिसीव झालेले आहेत. आता माहिती नाही मला हे तुम्हाला कसं दिसत असणार, कारण हे फ्रंट कॅममध्ये मी शूट करत आहे. याचं अनबॉक्सिंग व्हिडिओ तर मी दाखवतेच तुम्हाला. एक कढई आहे आणि एक ही सगळ्यात मेन वस्तू म्हणजे हे फ्राय प्लायचा असा डोसा पॅन आलेला आहे. तर म्हटलं बघते आता ओपन करून. असा हा हनीकोमचा असा पूर्ण टेक्स्चर असलेला. या पॅटर्नमधला माझा विचार चालू होता की आपल्या किचनमध्ये काहीतरी ॲड करावं, कारण मला कुकिंग खूप आवडतं आणि त्यामुळे कसं नवीन नवीन वस्तू घ्यायला असं या टेक्स्चरमध्ये खास करून. तर म्हटलं बघूया, कारण नॉनस्टिक वगैरे तर यूज करून चुकलातात, पण स्टीलमध्ये जास्त इन्व्हेस्ट करावं वाटत होतं. त्यामुळे म्हटलं तर बघूया. हे एकदम हेवी बॉटम असा, इंडक्शन फ्रेंडली. दुसरं म्हणजे ही कढई. ब्रँडकडून छान असं व्यवस्थित पॅकिंग होतं केलेलं, पण मी आता ते सगळं काढलं कालच अनबॉक्सिंग करण्यासाठी. माझं तसंच पॅक करून ठेवलेलं होतं. आता म्हटलं दाखवते सगळं व्यवस्थित. अशी ही स्टेनलेस स्टीलची हेवी बॉटम असलेली इंडक्शन फ्रेंडली अशी कढई आलेली आहे. पूर्ण स्टेनलेस स्टील आणि सोबत एक अशी ग्लास लिड. ब्रँडचं मेन्शन पण केलेलं आहे. आता यामध्ये काहीतरी छान असं गोड पदार्थ बनवायचा विचार होता. मम्मीचं म्हणणं होतं शिरा वगैरे बनव म्हणाली, पण ॲक्च्युली एकच मग प्रोडक्ट यूज झालं असतं, त्यामुळे मला डोसा पॅन पण यूज करायचा आहे. त्यामुळे म्हटलं डोसाच बनवते आणि यामध्ये आलूची चटणी बनवेल. आता बघते आता छान मस्त असं जेवण बनवून. एकच प्रोडक्ट यूज करायचा होता तसं, आणि म्हटलं दोन्ही दाखवून देते व्हिडिओमध्ये, कारण इतकी सुंदर क्वालिटी रिसीव झालेली आहे ना, त्यामुळे मला असं वाटत आहे की दोन्ही प्रोडक्टचा रिव्ह्यू करावा. खरंच खूप चांगली क्वालिटी रिसीव झालेली आहे. चला भेटूया किचनमध्ये.
पारंपरिक पद्धतीचा डोसा मी नेहमीच बनवत असते, पण कधी पटकन आणि इन्स्टंट असा डोसा बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करते. यासाठी मी मुरमुरे, रवा आणि बेसन घेतलं आहे. सगळ्यांचे योग्य माप घेऊन बॅटर तयार करून घेतलं की डोसे एकदम छान कुरकुरीत होतात. त्यानंतर हे मिक्सचर मी ब्लेंड करून घेत असते, एकदम स्मूथ बॅटर तयार होईल असं. या बॅटरचे डोसे एकदम परफेक्ट आणि खुसखुशीत आणि चविष्ट देखील होतात. मस्त कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट असे इन्स्टंट डोसे तयार झाले. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छानशी अशी छोटीशी डोसा पार्टी एन्जॉय केली. त्या दिवशी मम्मीही माझ्याकडे आलेली होती आणि मम्मी आली की तिचं कधीच शांत बसणं होत नाही, कारण तिचं काही ना काही आवरणं, नीटनेटकेपणा करणं तिचं सुरूच असतं. आईचं प्रेम म्हणजे असंच असतं ना, मुलीला काही त्रास होऊ नये म्हणून ती सतत तिची काळजीच घेत असते. इकडे यांना डोसे खायचे नव्हते म्हणून त्यांच्यासाठी मी गरमागरम पोळ्या आणि स्वयंपाक बनवून घेतलेला होता. सगळ्यांचं जेवण झाल्यावर किचनची साफसफाई देखील करून घेतली होती, कारण स्वच्छ आणि नीटनेटकं किचन मला पाहायला खूप आवडतं. मामा कुठे आहे मामा? आजी माझी शोधा बा आजी शोधा बा आपल्याकडे येते माझी मामा जाऊ दे काय कुणाला रे कवरेजचा फायदा कुणाला तू थांबतो का चालतं आमच्या समोर? ये मग लवकर ये. चप्पल कुठे आहे तुझी? चप्पल घालून ये. पाय दुखते बापू आमचे. काय दुखते बाबा अच्छा तुझे एवढे उघडतात पिल्लू हे हो तुमचे पुरे 90 उघडतात. इंद्रसन एक्झिट अँगल चांगला राहते ना मग. कुठे चालले पिल्लू? बसलाले उतरालेच राहते. काही कमी ये ना, अगं ये ना वापस, माझ्या गाडीपेक्षा खूप सारे ये ना, खिडकीतून घ्या ना. उघडतं जीजी उघडते एकदम पुरे सांगतात. अब आएंगी मजा. हे करून देतो लवकर. चलो 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 चलो. नाही नाही, शांततेत बाय करू दे तिला. अरे अरे गावर चक्के पकडतो म्हणते याच्या गाडी. ओ नानी घरी गेल्या. बघितलं ना तर नेहमी असंच आहे. तिला नानू आले की नेहमी तिला पाहिजे असते म्हणजे पाहिजे असते. आता त्यांच्या मागेच राहते नेहमी खेळायला वगैरे. कुठे गेले? तिकडे गेले. बर बर.
त्यांचा व्हिडिओ कॉल येऊन गेलेला आत्ताच, म्हणून तिला असं वाटत होतं की बाहेरच आहे हॉलमध्ये वगैरे म्हणून. आणि आता तिला कसं बसं डायवर्ट केलं, तिला म्हटलं इकडेच आहे कुठेतरी जवळपास, आणि मग तिला तर नाईट ड्रेस वगैरे घालून तिला झोपून देते आता. बाकी कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आज अचानकच मम्मी पप्पांना इकडे जेवण करायला बोलवायचं असं प्लॅन बनला, आणि सोबत माझं नवीन प्रोडक्टसुद्धा मला दाखवायचं होतं त्यांना. त्यामुळे म्हटलं या सगळेजण छान मस्त अशी डोसेची नवीन छान अशी पार्टी करूया म्हणून त्यांना मग वेळेवर कॉल केला आणि या म्हटलं इकडे घरी जेवण करायला म्हणून बोलवलं. मग छान असं सगळ्यांनी एन्जॉय केलं. आता जवळपास 11:30 झालेले आहेत. चला म्हटलं ब्लॉगचं शेवट करायचा होता, ते सुद्धा करून घेते. चला बाकी भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.